नमस्कार, मी अमोल जोशी. गोष्ट मनाची या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सध्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे आणि अशा सगळ्या धावपळीमध्ये आज आम्ही घेऊन आलेलो आहोत करिअर आणि मानसशास्त्र हा विषय. गेल्या आठवड्यामध्ये या विषयाची माहिती आपण गोष्ट मनाची या कार्यक्रमातून घेतलेली होती. करिअर म्हणजे नेमकं काय, करिअर नेमकं कुठल्या कुठल्या घटकांवर ठरतं, आपण कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करावं यासाठी आपली झालेली ज्याला आपण संगोपन म्हणतो, ज्या भागामध्ये आपण वाढलो, ज्या वातावरणात वाढलो, आपल्या आजूबाजूला जे लोक होते, या सगळ्याचा आपल्या करिअरवर नेमका काय परिणाम होत असतो. सध्या एक विशिष्ट करिअर करत असलेल्या माणसांना तेच करिअर तिथून पुढे देखील सातत्याने सुरू ठेवायचं आहे की करिअर बदलण्याचे विचार अनेकांच्या मनात येतात. त्यामागे नेमकी काय कारणं असतात. करिअर बदलायचं असेल तर ते बदलण्यापूर्वी, तो बदलण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कुठल्या कुठल्या गोष्टींची खातरजमा आपण करायला पाहिजे आणि एकूणच करिअर आणि पैसा या दोन गोष्टी एकत्र बघायला हव्यात की या दोन गोष्टींकडे वेगवेगळ्या गोष्टी म्हणून आपण बघायला हवं. यासारख्या अनेक प्रश्नांचा धांडोळा आपण इथून पुढचा अर्धा तास घेणार आहोत. आपल्याबरोबर शैक्षणिक मानसतज्ञ डॉक्टर श्रुती पानसे आहेत. पुण्याच्या स्टुडिओमधून ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुम्ही सुद्धा दिलेल्या नंबरवर, जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत त्या फोन नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि तुमचे प्रश्न विचारू शकता. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हा करिअर काउन्सिलिंगचा कार्यक्रम नाही आहे. त्यामुळे मी पुढे प्रवेश कुठल्या शाखेला घेऊ आणि 10वी 12वी नंतर आता मी कुठलं करिअर निवडू किंवा अमुक एका करिअरमध्ये काय स्कोप आहे, अशा प्रकारचे प्रश्न या कार्यक्रमामध्ये आपण घेणार नाही आहोत. तर मानसिक प्रश्न आपण घेणार आहोत. काय विचार करिअरबाबत करायला हवा, करिअरबाबतचे निर्णय घेताना डोक्यात काय आपल्या विचार सुरू असतात, या दृष्टीचे प्रश्न आपण या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर श्रुती पानसे, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आपण सुरुवात करूया की करिअर या संकल्पनेकडे रूढार्थाने कसं पाहिलं जातं, सध्याच्या काळामध्ये कसं पाहिलं जातं आणि कसं पाहायला गेलं पाहिजे, कसं त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे, याविषयी आपण सुरुवातीला सांगा. सध्या मला असं वाटतं की करिअरकडे बघण्याचा एक 2-3 दृष्टिकोन आपल्याला दिसतात. एक दृष्टिकोन असा आहे की आत्ता जे काही करायचं आहे ते सेट आत्ताच करायचं आहे. म्हणजे आत्ता समजा सायन्सला जायचं आहे, त्याच्यानंतर मी अमुक परीक्षा देणार, मग त्यानंतर मी अमुक एक करणार, आणि हे एक सेट दृष्टिकोन आहे आत्ता बऱ्याच मुलांचा आणि पालकांचा. दुसरा दृष्टिकोन आपल्याला असा दिसतो की काही पालक असं म्हणतात, म्हणजे आता जी एक जाणीव जागृती झालेली आहे अनेक वर्षात, त्यावरनं अनेक पालक असं म्हणतात की तुला जे हवंय ते तू कर, मग त्याच्यामध्ये पैसा कसा मिळवायचा किंवा त्याच्यामध्ये कसं पुढे जायचं हे तुझं तू ठरव, त्या कुठल्याही निर्णयात आम्ही तुला दडपण आणणार नाही, आणि असं म्हणून प्रत्येक गोष्ट ही मुलांच्या मनावर सोपवलेली असते. तर असाही एक दृष्टिकोन आपल्याला दिसतो. आणि तिसरा दृष्टिकोन एक असा दिसतो की आत्ता 10वी आणि 12वी झाल्यानंतर करिअर सुरू करतानाच एक 2 ते 3 गोष्टी आपल्या हातात असाव्यात. म्हणजे समजा हे नाही झालं तर एक दुसरं काहीतरी हातात असावं, दुसरं नाही झालं तर तिसरं काहीतरी हातात असावं. तर असे 2 ते 3 प्रकारचे प्रवाह आपल्याला सध्या दिसत आहेत. आणि मला असं वाटतं की व्यक्तिपरत्वे ते बदलत पण जाणार, पण तरी सुद्धा एक चौकट आपण आपल्या स्वतःला एक आखून घेतली की 1-2 वर्षांनी मी आढावा घेणार आहे की हे जे करिअर किंवा हे जे शिक्षण मी घेतो आहे हे बरोबर आहे का नाही, मला हे आवडतंय का नाही. आणि हे जर बरोबर नसेल आणि मला असं वाटलं की आत्ता मला असं वाटतं की हे फॅसिनेटिंग आहे खूप, पण नंतर मला असं वाटलं की नाही हे दुसरं काहीतरी त्याच्यापेक्षा बरं आहे, तर मला सहजपणे मागे फिरून दुसऱ्या करिअरचा विचार करता आला पाहिजे. इतकी फ्लेक्झिबिलिटी आपण स्वतःला ठेवली पाहिजे आणि पालकांनी पण ती मुलांना दिली पाहिजे असं मला वाटतं. बिलकुल. श्रुतीजी, भारताचा जर आपण विचार केला तर जसा मागच्या कार्यक्रमामध्ये आपण हा मुद्दा मांडलेला होता की जे पाश्चिमात्य प्रगत देश आहेत त्यांच्या तुलनेमध्ये अशा प्रकारे करिअरबाबत जे स्वातंत्र्य घेण्यामध्ये ज्या मर्यादा आहेत किंवा सध्याच्या ज्या संधी आपल्याकडे आहेत त्यामध्ये असणारी कमतरता,
याचा कितपत परिणाम होतो? कारण या सगळ्या गोष्टींचं जे ज्ञान आहे, सध्या यूट्यूब आहे किंवा इतर अनेक माध्यमांमुळे करिअरबाबतच्या वेगवेगळ्या संकल्पना पुढे येत असतात, मात्र त्या सगळ्याच संकल्पना प्रॅक्टिकली राबवणं शक्य नसतं. तर ह्या तुलनात्मक अभ्यासाविषयी आणि सध्याची परिस्थिती याविषयी आपण काय सांगू शकाल? असं अनेक बाबतीत दिसतं, त्याचप्रमाणे याही बाबतीत दिसतं की करिअर या विषयाचा पाश्चात्य देशांमध्ये खूप जास्त सखोल विचार केला जातो आणि ते बदलायला सुद्धा त्यांना चालतं. म्हणजे तसा स्कोप असतो त्यांना की एक किंवा करिअरमधनं ब्रेक घेऊन दुसरं काहीतरी आपण करून बघूया असा एक स्कोप असतो. पण आपल्याकडे खूप रिजिड, मला थोडंसं म्हणजे असं वाटतं थोडंसं की एकदा तुम्ही नोकरीला लागलात की त्या मिळणाऱ्या पैशांची सवय लागते आणि ती फक्त स्वतःलाच लागत नाही, तर ती आपल्या घरादाराला पण लागते. आणि मग सहजपणे असं बोललं जातं की आता ही चांगली हातातली नोकरी सोडून तू काय दुसरं काहीतरी खूळ घेतलंय डोक्यामध्ये, किंवा आता हा व्यवसाय वगैरे आता काही नको. असं म्हणजे आपण समजा आयुष्याचे काही भाग पाडले की लग्न व्हायच्या आधी सुद्धा अशाच प्रकारचे सल्ले आपल्याला दिले जातात की आता काही बदल करू नका शक्यतो. लग्न झाल्यानंतर किंवा संसाराची एक जबाबदारी पडल्यानंतरची तर गोष्ट अजूनच वेगळी असते. मग तर आपल्यावर त्या जबाबदाऱ्या इतक्या येऊन पडतात की मला काय करायचं आहे, मला कशात करिअर करायचं होतं, या गोष्टी मागे पडून मला जो पैसा आत्ता मिळतो आहे तर त्याच्यातच मी कुठेतरी समाधानी पण असायला पाहिजे आणि मला हे सोडायचं नाही आहे, हे सोडून मी दुसरं काही करणार नाही, अशा प्रकारचं एक दडपण आपल्या समाजामध्ये येतं. ह्याचं कारणही खरं तर अगदी समोर आहे आपल्या की संधी हव्या तशा नाही आहेत किंवा खूप विविध प्रकारच्या अशा संधी इतक्या नाही आहेत. आणि तिसरं असंही नाही आहे की या संधी समजा आपण स्वीकारल्या आणि आपण पुढे गेलो तर आपल्याला त्याच्यातनं पहिल्या नोकरी इतकं किंवा आपण जो व्यवसाय करत होतो त्या इतके आपल्याला परत पगार किंवा पैसे मिळतील ह्याची शाश्वती नाही आहे. त्यामुळे तो मागच्या वेळेला मी असा एक मुद्दा मांडला होता की तो लक्झरी असा शब्द वापरला होता की मला जे करायचं आहे तेच मी आयुष्यभर करू शकेन का, ह्याचं स्वातंत्र्य मला मिळत नाही कुठे. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे मानसशास्त्रीयदृष्ट्या मी असंच म्हणेन की करिअर हे मला जे हवं ते करण्याचं स्वातंत्र्य मला पाहिजे. म्हणजे मागच्या वेळेला मी असाही एक मुद्दा मांडला होता की मेंदू पूरक अशाच या सगळ्या गोष्टी असतात. कारण आपल्या ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स असतात तेच खरं तर आपल्याला सांगत असतात की तू अमुक एक गोष्ट करायला हवीस, ज्याला आपण साध्या सोप्या भाषेत म्हणतो की हे करायला मला आवडतं किंवा हा माझा छंद आहे, या गोष्टीकडे माझा कल आहे. तर खरं तर त्या सगळ्या गोष्टी ब्रेनमध्ये इनबिल्ट असतात. जेव्हा आपण जन्माला येतो त्याच वेळेला साधारणपणे आपल्या या व्यक्तीच्या आवडीनिवडी काय असतील हे साधारणपणे ते ठरलेलं असतं. तर त्यातल्याच काही गोष्टी जेव्हा आपण स्वीकारतो तर त्यावेळेला आपल्याला ज्याला आपण म्हणतो की नोकरीतलं समाधान, व्यवसायातलं समाधान हे आपल्याला मिळतं आणि ते मग मेंदूला पूरक असं असतं. फक्त तोच मुद्दा परत एकदा येतो की जिथे पैशाचा प्रश्न असतो तिथे मात्र हा मुद्दा काहीसा मागे पडतो. बिलकुल. श्रुतीजी, या विषयावर आपण बोलूयाच, पैसा आणि करिअर यांच्या संबंधांविषयी. आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. ठाण्याहून आपल्याला पहिला फोन आलेला आहे अतुल शिंदे यांचा. अतुलजी नमस्कार, विचारा तुमचा प्रश्न. नमस्कार. नमस्कार, बोला. सर, करिअर कसं निवडायचं, करिअर म्हणजे कसं निवडायचं आपण करिअर? करिअर कसं निवडायचं असा त्यांचा प्रश्न आहे. श्रुतीजी, करिअर निवडताना मला असं हो, कोणत्या वयोगटासाठी विचारताय तुम्ही अतुलजी? बरं, समजा 10वी किंवा 12वी या वयोगटासाठी जर आपण विचार करत असू तर आपल्याला ज्या गोष्टींमध्ये आवड आहे आणि आपले जे काही मार्क आहेत आपल्याला मिळालेले, तर याची एक सांगड घालून माझ्या मते एक कागद घ्यावा आणि या विषयावर कोणकोणतं करिअर होऊ शकतं ह्याची एक लिस्ट करावी. ही लिस्ट केल्यानंतर ह्यातल्या कोणत्या गोष्टी शक्य आहेत आत्ता करणं, म्हणजे परत मार्क आणि आपली फी भरण्याची आर्थिक पात्रता आणि आवड या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ती एक लिस्ट असावी.
आणि या 3 गोष्टी लक्षात घेऊन त्याच्यात आधी आपल्याला जे करायचं नाही आहे त्याच्यावर आधी आपण काट मारावी, की आत्ता हे करायचं नाही आहे. आत्ता लिहिताना त्याच्यात अगदी 10-12 गोष्टी असल्या तरीसुद्धा चालतील, पण नको असलेल्या गोष्टी आधी त्याच्यातनं डिलीट करायच्या आणि मग ज्या एक 3 ते 4 गोष्टी उरतील त्याच्यामध्ये त्याचा विचार करायचा आणि त्याचीच फक्त माहिती घेऊन मग आपण त्या 1 ते 2 गोष्टी त्यातल्यासुद्धा लिस्ट डाऊन करत करत त्या गोष्टींच्याकडे मग कॉन्सन्ट्रेशन द्यायचं आणि तिथे आपल्याला प्रवेश मिळतो का नाही हे बघायचं. दिनेश यांचा प्रश्न आहे जोगेश्वरीहून. दिनेश नमस्कार, विचारा तुमचा प्रश्न. हा, एक की ज्यांना 12वी मध्ये कमी मार्क मिळाले त्यांनी सायन्स स्ट्रीम निवडली आहे. ओके, पण त्यांना कमी टक्के मिळाल्या कारणाने ते आता त्या फील्ड मध्ये पुढे जाऊ शकत म्हणजे ऍडमिशन होऊ शकणार नाही. तर त्यांनी आपलं फील्ड चेंज करावी का? बिलकुल, हा प्रश्न निश्चितपणे दिनेश तुमचा प्रश्न लक्षात आलाय. श्रुतीजी, बऱ्याच जणांचं असं होतं, याला जोडूनच आपण प्रश्न घेऊया की एखाद्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी आवश्यक असणारे निकष, तांत्रिक निकष जे आहेत त्याच्यामध्ये गुण असतील किंवा आर्थिक त्याला जेवढे काही पैसे लागतात तेवढे पैसे नसणं असेल, तर अशा प्रकारच्या या सगळ्या तांत्रिक गरजा पूर्ण होत नाहीत एखादं करिअर करताना. अशा परिस्थितीमध्ये दुसरा काय मार्ग असतो, कसा विचार लोकांनी करायला हवा या बाबतीत? असं बऱ्याचदा दिसतं, म्हणजे 80% मला तर वाटतं की असंच असतं की जायचं एकीकडे पण तेवढी फी नाही भरू शकत किंवा या गावात, या तालुक्यात, या जिल्ह्यामध्ये तसा प्रशिक्षण कार्यक्रम नाही आहे. अशा अनेक अडचणी असू शकतात. पण त्यातल्या त्यात आत्ता इथे जे उपलब्ध आहे ते स्वीकारायचं आणि आपल्याला जे अजिबात आवडत नाही आहे त्याच्याकडे जायचं हे मात्र अजिबात करायचं नाही. ही एक गोष्ट लक्षातच ठेवायला पाहिजे की जे आवडत नाही आहे ते नाही करायचं. मग अनेकदा चुका कशा होत्यात, म्हणजे आर्थिक प्रश्न किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये तो अभ्यासक्रम नाही. याबरोबर अजून एक खूप महत्त्वाची चूक या वयातल्या मुलामुलींकडनं होते, ती म्हणजे माझा मित्र किंवा माझी मैत्रीण या एका विशिष्ट ठिकाणी जातोय म्हणून त्यांच्या मागे जाणं. हा पण एक गोष्ट होऊ शकते. तर या सर्व बाबतीत एकच आहे की जे करायचं नाही आहे तिकडे चुकूनही जायचं नाही. मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर आपण एक लिस्ट केली असेल तर हे नाही तर काय, दुसरी गोष्ट कोणती, मग तिसरी गोष्ट कोणती, मग चौथी गोष्ट कोणती, या लिस्टमध्ये फक्त आपल्या आवडीच्याच गोष्टी असतील. त्यामुळे ह्याच्यात कुठंही जा तुम्ही, पण न आवडत्या गोष्टीकडे नाही जायचं. आणि टक्के जर मिळाले नसतील तरीसुद्धा एक पर्याय दुसरा असा आहे की पुढच्या परीक्षेला परत रिअपिअर व्हायचं, पुन्हा प्रयत्न करायचे आणि तेवढे मार्क मिळवूनच दाखवायचे आणि मग आपण आपल्या हव्या त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. असा एक दुसरा मार्ग आहे, पण शक्यतो असा फार कोणी स्वीकारत नाही, कारण 1 वर्ष त्याच्यासाठी परत देण्याची आपली तयारी नसते. पण खूप आवडीचं क्षेत्र असेल तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला हरकत नाही. निश्चितपणे. आणि त्याचबरोबर पैसा हा जो मुख्य निकष लावला जातो एखादं करिअर निवडण्यामध्ये, तर तो लावणं योग्य आहे का, आणि तो जर लावला तर कसा नेमका लावायला हवा, कशा प्रकारे पैशांचा विचार करिअरच्या दृष्टिकोनातून करायला हवा, याविषयी सुद्धा आपण बोलूया. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर ही चर्चा आपण पुढे सुरू ठेवूया. पाहत रहा गोष्ट मनाची. हो. गोष्ट मनाची या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत करिअर आणि मानसशास्त्र याविषयी. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे पुण्याहून. आपल्याशी रघुनाथ बोलतायत. रघुनाथ नमस्कार, विचारा तुमचा प्रश्न. रघुनाथ यांचा संपर्क तुटलेला आहे. श्रुती पानसे यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. श्रुतीजी, बऱ्याचदा पैसा आणि करिअर ह्या गोष्टी वेगवेगळ्या करायला हव्यात असा एक आधुनिक विचार आधुनिक मानसशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. याविषयी आपण बोलूयाच. पुन्हा एकदा रघुनाथ यांचा फोन आलेला आहे, आपण तो घेऊया. रघुनाथ नमस्कार, विचारा तुमचा प्रश्न. मैं 8 साल से काम कर रही जगह पे। अच्छा. मेरे को वहाँ पे ग्रोथ नहीं हो रहा है सर।
उसका बारे में, करियर का बारे में क्या करना सकते हैं सर थोड़ा? नाही, परत एकदा तुमचा प्रश्न विचारा. 8 वर्षापासून तुम्ही काम करता आहात आणि मैं उधर उधर ग्रोथ नहीं हो रहा हां, परत एकदा. है. इन फ्यूचर क्या कर सकते हैं, उसको थोड़ा सजेशन दे सकते हैं? पैसे का ग्रोथ नहीं हो रहा है, काम का ग्रोथ नहीं हो रहा है, थोड़े मेंटली प्रिपरेशन नहीं हो रहा है मेरा, इसके लिए थोड़ा क्या कर सकते हैं आगे? अच्छा, 8 वर्षापासून काम करतोय पण ग्रोथ काही होत नाहीये कुठल्याच प्रकारची. अशा प्रसंगात काय करायला हवं श्रुतीजी? हां, मला असं वाटतं की जर एक तर आर्थिक, असं त्यांनी एक म्हटलं की आर्थिक ग्रोथ होत नाहीये. हो, पण मला असं वाटतं की हा आहे तोच जॉब किंवा जे काही ते करतात आत्ता काम, ते चालू ठेवून जर दुसरं आपण ह्या क्षेत्रामध्ये काय करू शकतो किंवा वेगळ्या क्षेत्रात स्वतःला आजमावून बघू शकतो का, हे जर त्यांनी हे चालू ठेवून जर थोडंसं काय म्हणतो आपण, चाचपणी केली जरा की दुसरं काही बघू शकतो का, तर मला वाटतं त्यांना फायदा होईल त्याचा. बिलकुल. पण त्यानंतर लगेच आत्ता हातात आहे ते न सोडता दुसरं काहीतरी आधी बघून मग त्याच्यामध्ये आर्थिक कसं आहे ते बघून मग त्यांनी योग्य निर्णय घ्यावा. बिलकुल. पुढचा अजय पाटील यांचा फोन आहे, साताऱ्याहून बोलतायत. अजय नमस्कार, विचारा तुमचा प्रश्न. अजय, अजय यांचा फोन कट झालेला आहे. मगाशी जो प्रश्न मी विचारला होता श्रुतीजी, त्याच्यावर पुन्हा एकदा आपण येऊया की पैसा आणि करिअर या दोन गोष्टी वेगवेगळ्या करता येतील का? तशा केल्या म्हणजे उत्पन्नाचे स्रोत पूर्णतः वेगळे केले आणि जे आवडीचं काम आहे त्याच्यावर आर्थिक अवलंबित्व न ठेवणं, अशी एक नवीन थिअरी सध्या समोर येते आहे. याविषयी आपण काय अधिक सांगू शकाल? अशी थिअरी ही फक्त 10वी-12वीच्या मुलांच्यासाठी नाही आहे, तर ही थिअरी ही पूर्ण आयुष्यभरासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. की समजा की पैसा एका क्षेत्रातनं मला मिळतो आहे बऱ्यापैकी, मला जेवढा हवा तेवढा, तर तो कमवत राहायचं आणि दुसरीकडे आपले स्वतःचे जे काही छंद आहेत, ज्या काही आवडीनिवडी आहेत, ज्याच्यातनं आपल्याला खरंखुरं मानसिक समाधान मिळतं, तर अशा गोष्टी मात्र करत राहायचं दुसरीकडे. पण त्या गोष्टीतनं पण परत त्याही गोष्टीतनं पैसा मिळेल असं मात्र आपल्याला म्हणून चालत नाही मग त्यावेळेला. पण मला तर ते सांगावंच वाटतंय खूप. तर या निमित्ताने मी इथे ते सांगते सगळ्या स्त्री पुरुषांना, मला हे सांगायचं आहे की ज्यांचा 10वी-12वीशी संबंध नाही आहे, पण की बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच अंशी काही स्त्रिया या घरकामात आणि मुलं-बाळं यांच्यात गुंतून जातात आणि कॉलेजपर्यंत काय जे शिक्षण झालेलं आहे त्याच्यानंतर एखादी नोकरी केली असेल तर तेव्हा त्यांच्या मनात काही ना काहीतरी असतं की आपण आपल्या आयुष्यात हे करावं म्हणून. पण या मधल्या काही एक 6-7 वर्षांचा काळ असा जातो की या सगळ्या जगाशी संपर्क तुटतो. पण जेव्हा मुलं मोठी होतात, म्हणजे मी तर म्हणते बरोबर मुलं जेव्हा 1ली किंवा 2रीमध्ये जातात, त्यावेळेला अशा स्त्रियांनी पुन्हा एकदा स्वतःला तपासावं की आपल्याला तेव्हा एक 6-7 वर्षापूर्वी काय सुटून गेलं होतं आणि आपल्याला काय करायचं होतं तेव्हा, तर ते अवश्य नंतर परत एकदा करावं. भीती बाळगू नये की आता माझी एवढी 6-7 वर्षामध्ये काही मला लिंक नाही त्याची, किंवा आता मी कशी परत पुढे जाऊ लोकांसमोर, किंवा शिक्षण परत कसं सुरू करू. तर असा विचार करायचं काहीही कारण नाही आहे त्या कुठल्याही स्त्रीनी. ते सगळं बरोबर पहिले 15 दिवस गेल्यानंतर आपल्याला जुळवून घेता येऊ शकतं. आणि दुसरं मला असं अनेक पुरुषांना आणि स्त्रियांना सांगायचं आहे की ज्यांनी 18-19व्या वर्षी नोकरी सुरू केली आहे आणि त्यांचं शेड्यूल अत्यंत हेक्टिक आहे, आणि तर त्या अशांनी सुद्धा पैसा ही गोष्ट आहेच, पण तरीसुद्धा स्वतःसाठी निदान सुट्टीचा दिवस किंवा काही ना काहीतरी वेळ किंवा आहे त्या नोकरीतनं सुद्धा वेळ काढून काही गोष्टी स्वतःच्या मानसिक समाधानासाठी करणं हे खूप आवश्यक आहे. कारण नाही तर मग मी आयुष्यभर फक्त रहाटगाडग्यासारखा पैसा कमावला, मी आयुष्यभर मला जे हवं होतं ते नाही करू शकलो, म्हणजे अशी एक मानसिकता निर्माण होते आणि संपूर्ण आपलं आयुष्य आपण वाया घालवलं की काय पैसे कमवण्यात, असं एक वाटायला लागतं त्यांना.
तर त्यामुळे काहीही वय असलं तरीसुद्धा आत्ता या क्षणी असं ठरवायचं की मला काय करायचं होतं जे मी आज करत नाहीये आणि ते पुन्हा सुरू करायचं. बिलकुल, माझ्या हा एक अशा खूप अनेक मोलाचा मैत्रिणी सल्ला आहेत तुम्ही दिलेला आहे. आपली ज्यांनी वेळ कमी आहे. आत्ता या परत कार्यक्रमातला एकदा MA ला एक किंवा शेवटचा BA फोन राहिलं आपण होतं. घेऊया अजय पाटील यांचा. अजय पाटील आपल्या बरोबर आहेत. अजय पाटील, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार ताई. ताई, मी मागच्या जवळपास काही वर्षांपासून, म्हणजे झाले असतील जवळपास एक 5-6 वर्ष झाली असतील, एका कॉपरेटिव्ह बँकेमध्ये ताई मी काम करतोय. ताई, मी तिकडे कामाला लागल्यापासून ते आतापर्यंत माझ्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचं नाविन्य असं काही राहिलेलं नाही. तेच काम तेच पुन्हा पुन्हा करून करून अक्षरशः मला एक वीट आलेला आहे तिकडे. आणि जी एक ज्याला आपण एक बढती म्हणतो किंवा ग्रोथ म्हणतो, तशा प्रकारचं कोणताही गोष्ट तिकडे होताना दिसत नाहीये. आणि त्याच्यातून मला मिळणारं जे काही उत्पन्न आहे त्याच्यावरती सुद्धा माझं काही फारसं चालत नाहीये. तर सध्या माझ्या मनामध्ये एक असा प्रश्न येतोय की मला माझं करिअर बदलायला हवं का? आणि जर मी आता करिअर बदलण्याचा जर मी निर्णय घेतला तर पुढे जाऊन त्याचे काय परिणाम होऊ शकतात? निश्चितपणे यातल्या बऱ्याच बहुतांश भागाचं उत्तर खरं तर मगाच्या प्रश्नात आलेलं आहे. आपली वेळ संपली आहे. शेवटचा 1 मिनिट आहे श्रुतीजी. याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याच. मात्र त्याचबरोबर आयुष्यातला म्हणजे झोपेचा वेळ वगळला तर जेवढा वेळ असतो त्यातला निम्मा वेळ म्हणजे निम्मा आयुष्यातला उमेदीच्या काळातला निम्मा वेळ हा करिअरसाठी माणूस घालत असतो आणि त्यामुळे त्याचा अत्यंत बारकाईने विचार करून याबाबतचे निर्णय घेणं अपेक्षित असतं. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल या अनुषंगाने शेवटी सध्या जे करिअर लोक करतायत त्यांनी स्वतःला काय प्रश्न विचारायला पाहिजेत, करिअरबाबतचे काय डूज अँड डोंट्स ज्याचा आता तुम्ही सांगू शकाल? पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला आपण कुठेही तुम्ही असा, शिक्षणात असा, नोकरीत असा, स्वतःला फार काळ उदास ठेवायचं नसतं. हे एक. दुसरं म्हणजे सतत नवीन काहीतरी करत राहायलाच पाहिजे, मग ते कुठल्याही फील्डमध्ये असो. कारण ह्याच्यानीच मेंदूला एक स्टिम्युलेशन मिळत असतं आणि ते स्टिम्युलेशनच आपल्याला नवीन काही करायला उद्युक्त करत असतं. त्यामुळे जर आपण कुठल्याही करिअरमध्ये असू तर उदास राहायचं नाही. तर काय करायचं, तर मग आपण स्वतः जिथे कुठे आपण नोकरी करत असू तिथे आपण स्वतःच काही जबाबदाऱ्या अंगावर घ्यायच्या आणि त्या पार पाडायच्या. याशिवाय काही नवीन कोर्सेस जॉईन करायचे आणि नवीन काहीतरी शिकत राहायचं. कुठल्याही नोकरीत असलो तरी सुद्धा त्या एका क्षेत्रात किंवा दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात शिकत राहणं हा मेंदूला अत्यंत चांगला असा, म्हणजे जसं तुम्ही मगाशी डूज अँड डोंट्स म्हटलात तसं त्यातला हा डूज आहे की सतत नवीन शिक्षण घेत राहणं आणि नवीन गोष्टी करत राहणं. या सगळ्या मेंदूपूरक गोष्टी आहेत आणि ह्या करायलाच हव्यात असं मला वाटतं. बिलकुल, सतत शिकत राहा. तुम्ही जर उदास होत असाल, तुम्हाला अवदसीने येत असेल तर त्या करिअरचा पुन्हा एकदा विचार करा. तुम्हाला काय करायला आवडेल, काय करायला आवडत होतं जे तुम्ही केलेलं नाही याचा विचार करा आणि पुढे जा. आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ, कुटुंबापेक्षा देखील जास्त वेळ तुम्ही ज्या क्षेत्रासाठी देताय त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला समाधान मिळते की नाही याची चाचपणी करा आणि मग पुढे जा आणि सातत्याने शिकत राहा. असाच सल्ला या सगळ्या कार्यक्रमातून शेवटी आपल्याला मिळालेला आहे. श्रुतीजी, धन्यवाद. झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात आणि या विषयावर आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल. यानंतर गोष्ट मनाची या कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.